खळबळजनक ट्विस्ट, मृत समजली गेलेली शिवानी जिवंत, राजुरा शिवारातील मृतदेहाचे गूढ अधिकच गडद। जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या अज्ञात तरुणीच्या चित्रविचित्र मृतदेह प्रकरणात आता धक्कादायक आणि नाट्यमय वळण आले आहे। जिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता ती शिवानी कलमेकर ही तरुणी चक्क जिवंत आढळून आल्याने संपूर्ण तपास यंत्रणा सादरली आहे। काही दिवसांपूर्वी राजुरा शिवारात शीर नसलेला आणि अर्धवट जळालेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणात मध्य प्रदेशातील खकनार परिसरातील बेपत्ता शिवानी कलमेकर हिच्याशी मृतदेहाचे संबंध जोडले गेले। शिवानीच्या वडील व भावाने चौकशी दरम्यान हत्येची कबुली दिल्याची माहितीही समोर आली होती। मात्र तपास सुरू असतानाच शिवानी जिवंत आणि सुखरूप असल्याचे उघड झाले। ती आपल्या प्रियकरासोबत गेल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्याही तपासाला मोठा धक्का बसला आहे। या घडामोडीनंतर आता राजुरा शिवारात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा, तसेच शिवानी जिवंत असताना तिच्या कुटुंबियांनी कबुली जबाब का दिला, असं गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू केला असून अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे। संपादक इस्माईल शेख, महाराष्ट्र न्यूज 1, बुलढाणा। स्टेशन जळगाव जामोद आणि स्वतः पोलीस निरीक्षक मी नितीन पाटील आमच्याकडे हा तपास आहे। ठीक आहे, आता यावेळेस या प्रश्नांची उत्तरं देणे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे मी देत आहे। परंतु या गुन्ह्यामध्ये मला एवढंच सांगणं आहे की एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये आम्हाला त्या अनोळखी महिलेची ओळख पटवणे हे आव्हानात्मक आहे। त्या कारणाने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि आताही आम्ही ती महिला आलेली आहे तर तिचे स्टेटमेंट घेत आहोत, तिचे ब्लड सॅम्पलही घेत आहोत, तिचा आधार व्हेरिफिकेशन करून पुढील तपास करत आहोत। हे कायदेशीर प्रक्रिया आहे, हा तपास आहे तो पुढे होईल। सर, कोणतं झालेलं आहे बरोबर, त्यामुळे दुसरी कोणती महिला असेल बरोबर आहे, हे खरंच आव्हान आहे। त्यामुळे मी आपल्या समाज माध्यमांद्वारे सर्व जनतेला, विशेष करून जळगाव जामोद परिसरातील जनतेला, आसपासच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील किंवा एमपी असेल, सोनाळा असेल, तामगाव असेल, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन लागून या सर्व लगतच्या जनतेला आपल्या समाज माध्यमांद्वारे मी आवाहन करतो की मी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, माझे संपर्क क्रमांक आहे 88 88 471 425। या संदर्भात आपल्याला काहीही माहिती असल्यास आपली माहिती गुप्त ठेवल्या जाईल। आपण निसंकोच आम्हाला या संदर्भात काही माहिती असेल तर माहिती देऊ शकता।